Very good morning to all students. Welcome again on our English online lecture. I am Mrs. Smita Mangodkar, your English teacher. I hope all of you are well at your home. Yesterday, I have started the actual poem, that is The Sower, and we have completed half part of the poem. Students, as I told you, the present poem, The Sower, is about the struggle of a farmer and his firm determination power in doing whatever he wants to do in his field. I told you that other farmers, they go away, and in our poem, our poet observes one sower in his field working continuously, tirelessly. The rhyme scheme of the poem is A B A B. The poem is having total 5 stanzas, 4 lines in each stanza. Yesterday, we have seen first 3 stanzas. मी काल तुम्हाला सांगितलं होतं की द सॉर ही विक्टर ह्युगो यांची एक इन्स्पायरिंग पोएम आहे. या पोएम मध्ये शेतकऱ्याच्या व्यथा आणि शेतकऱ्याची कथा थोडक्यामध्येच सांगितलेली आहे. विक्टर ह्युगो यांनी फ्रेंचमध्ये ही कविता लिहिलेली असून त्याचे ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये तोरुलता दत्त या बेंगॉली इंडियन रायटरनी केलेले आहे. या कवितेमध्ये आपले रायटर कवी हे संध्याकाळच्या वेळेला पोर्चवेमध्ये म्हणजेच त्यांच्या घराच्या वरांड्यामध्ये बसलेले असतात आणि संध्याकाळचा संधी प्रकाश, ट्विलाइट हा शब्द तुमच्या कवितेमध्ये वापरलेला आहे. ट्विलाइट म्हणजे मी सांगितलेलं रेडिश छटा, लालसर छटा ज्या आकाशामध्ये दिसतात त्याला ट्विलाइट असं संबोधलेलं आहे. आणि त्या प्रकाशामध्ये आपला कवी त्या सोअरला, सोअर म्हणजे पेरणी करणारा, या फार्मरला तो त्याच्या शेतामध्ये पाहतो. इतर सर्व फार्मर संध्याकाळ झाली म्हणून त्यांच्या घरी परततात, परंतु हा एकच फार्मर असा असतो जो रात्री देखील त्याच्या शेतामध्ये काम करण्यास उत्सुक असतो. मग पहिल्या 3 स्टांजाज मध्ये आपण पाहिलं की तो सोअर ओल्ड होता, म्हणजे म्हातारा होता. त्याचे कपडे हे रॅग्स म्हणजे फाटलेले होते आणि तरी देखील तो पेरणीच्या तयारीमध्ये उभा होता. आणि ही शेतामध्ये पेरणी करत असताना ही इज ऑप्टिमिस्टिक देअर. ऑप्टिमिस्टिक मीन्स पॉझिटिव्ह, होपफुल. तो कसा आहे रे? तो पॉझिटिव्ह आहे, म्हणजे सकारात्मक आहे, आशावादी आहे की आता मी पेरणी करणार आहे, नंतर त्या पेरणी झाल्यानंतर मी पाणी देणार आहे, पाणी दिल्यानंतर माझ्या शेतामध्ये धान्य उगवणार आहे आणि त्या धान्याची मी कापणी सुद्धा करणार आहे, अशी सुंदर स्वप्न पाहत तो त्याच्या शेतामध्ये पेरणी करताना आपल्याला दिसून येतो. या कवितेमध्ये टोटल 5 स्टांजाज आहेत, म्हणजे 5 कडवी आहेत कवीने लिहिलेली. प्रत्येक कडव्यामध्ये 4 लाईन्स आहेत. तर पहिले 3 कडवे काल मी सांगितलेली होती त्याचं एक्सप्लेनेशन, आणि राईम स्कीम जी आहे ती ए बी ए बी ही राईम स्कीम आपल्या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सो लेट अस डिस्कस द रिमेनिंग पोएम. This part I have already taught you yesterday. Now we are going to learn the remaining part of the poem. This also I have taught you. Black and high, his silhouette dominates the furrows deep. Now to sow the task is set. Soon shall come a time to reap. That means here, yesterday I told you the meaning of the difficult words. Okay, silhouette, then furrows,
अशी फिगर काळसर रंगाची फिगर या ठिकाणी आपले जे कवी आहेत ते त्यांच्या शेतामध्ये पाहतात, जी सोअरची असते आणि जो सोअर त्याच्या फरोज मध्ये म्हणजे शेतामध्ये जी नांगरणी केलेली आहे त्याच्यामध्ये पेरणी करण्यासाठी सुसज्ज आहे. इथपर्यंतचा पाठ तुम्हाला काल समजलेला आहे. तर आज आपण नेक्स्ट या ठिकाणी स्टांजा पाहणार आहोत. ओपन युअर टेक्स्ट बुक, पेज नंबर 72. सगळ्यांनी टेक्स्ट बुक ओपन करा. पेज नंबर 72. ओके. Marches he along the plain, to and fro, and scatters wide. Marches he along the plain, to and fro, and scatters wide. From his hands the precious grain, muse I as I see him stride. See students, in this stanza the poet tells us the movements of the farmers. The present stanza deals with the movement of the farmer and about his actions in the field. शेतामध्ये फार्मर काय काय करत आहे, कोणत्या कोणत्या कृती करत आहे याचं वर्णन या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. The poet describes the farmer as marching rather than just saying walking. Here the poet uses the word march. पोएटनी कुठला शब्द यूज केलेला आहे इथे? मार्च. Do you know the meaning of the word march, students? मार्च या शब्दाचं मीनिंग माहिती आहे का तुम्हाला? इथं instead of here the poet can use the word walk also. कुठला शब्द यूज करू शकत होता पोएट इथे? वॉक म्हणजे चालणे. बट without using the word walk, purposely the poet uses the word march. अगदी हेतुपूर्वक त्यांनी मार्च हा शब्द यूज केलाय. का? मग वॉक मध्ये आणि मार्च मध्ये काय फरक असतो रे? वॉक मीन्स सिम्पल वॉक, जे आपण टाइमपास म्हणून पण करतो. पण मार्च म्हणजे नॉट अ टाइमपास, वॉक इन अ क्विक अँड डिटरमाइंड वे. मार्चचा अर्थ काय आहे? वॉक इन अ क्विक. क्विक म्हणजे चपळपणे चालणे, लगबगीने काम करणे. काम माणूस आरामात करत नसतो. चपात्या करताना उलटू की नको, लाटू की नको अशी आई चपात्या करत नसते. पटापट लगबगीने काम करत असते. वॉक इन अ क्विक अँड डिटरमाइंड वे. डिटरमाइंड म्हणजे ठरवलेलं असतं, वेळ ठरवलेली असते. आता आपल्या 10 मिनिटात पोळ्या झाल्याच पाहिजेत. आलं का लक्षामध्ये? म्हणजेच काय आहे रे? मार्चेस ही अलॉंग द प्लेन म्हणजे त्यांच्या जमिनीवरती, त्याच्या शेतामध्ये तो काहीतरी मनाशी खुणगाट बांधून अगदी हेतुपूर्वकरित्या जाणून बुजून लगबगीने कामासाठी लगबग करत होता, म्हणजेच तो चालत होता. देन टू अँड फ्रो अँड स्कॅटर्स वाईड. मग या ठिकाणी अजून काय सांगितलेलं आहे रे? The poet describes the farmer as marching rather than just saying walking. This might be because of his strong determination power and his positive attitude towards a better future. म्हणजेच शेतकऱ्याचा त्याच्या भविष्याबद्दलचा जो दृष्टिकोन होता तो देखील सकारात्मक होता, हे आपल्याला या लाईन मधून समजते. The farmer was all alone in his field. कसा होता फार्मर त्याच्या शेतामध्ये? एकटाच होता. आणि तो एकटा असताना सुद्धा बघा या ठिकाणी सांगितलेले, ही वॉज द ओनली पर्सन सो फॉन्ड ऑफ फार्मिंग. त्याला आवडत होतं त्याचं काम करण्यासाठी. जस्ट लाईक अस वेन वी फेस आवर प्रॉब्लेम्स इन लाईफ इंडिव्हिज्युअली विथ करेज. ज्या पद्धतीने बघा मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हॉट्सअप वरती अनेक सुविचार कोट्स पाहत असतो, वाचत असतो आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की माणूस ज्या वेळेस आनंदामध्ये असतो, पार्टी करत असतो, त्यावेळेस सगळे मित्र आपल्या सोबत असतात. पण माणूस ज्यावेळेस दुःखामध्ये असतो, संकटामध्ये असतो, वी आर ऑल अलोन देअर.
तेव्हा माणूस एकटा आपल्या संकटाला फेस करत असतो, तोंड देत असतो. इथे फार्मर सुद्धा त्याच्या शेतामध्ये एकटा काम करतोय. म्हणजे या ठिकाणी त्या फार्मरच्या माध्यमातून कवीने इनडायरेक्टली माणसाची स्थिती देखील सांगितलेली आहे. Human condition. The poet narrates human condition also, that in our calamity, in our difficulties, okay, we all are all alone there. No one is with us. कुणीही आपल्या सोबत नसतं. We have to face that difficulty, that particular challenge lonely, courageously, boldly. आणि अशाच पद्धतीने करेजियसली, बोल्डली तो फार्मर सुद्धा त्याच्या शेतामध्ये काम करतोय. द फार्मर मूव्स फॉरवर्ड अँड बॅकवर्ड. नाउ स्टुडंट्स, दिस इज अ फ्रेज टू अँड फ्रो. सो डू यू नो द मिनिंग ऑफ दिस फ्रेज टू अँड फ्रो? टू अँड फ्रो मीन्स टू मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी. तो काही एकाच ठिकाणी उभं राहून पेरणी करणारे एखादे शेतकरी नाही. मग तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना टू अँड फ्रो कसा जात होता? फास्ट. त्याची ऍक्टिव्हिटी ही फास्ट होती, क्विक होती. अँड स्कॅटर्स वाईड. स्कॅटर्स म्हणजे पसरवणे. सगळ्यांना माहिती स्कॅटर्सचं मिनिंग काय आहे रे? स्कॅटर्स मीन्स टू थ्रो हिअर अँड देअर. पसरवणे, इकडे तिकडे टाकणे. म्हणजे बिया तो शेतामध्ये सर्व ठिकाणी पसरवत होता. मग आता या ठिकाणी बघा त्यांनी काय सांगितले? द फार्मर मूव्स फॉरवर्ड अँड बॅकवर्ड स्कॅटरिंग. काय स्कॅटर करत होता तो? फ्रॉम हिज हँड्स. काय स्कॅटर करत होता तो? स्कॅटर्स वाईड फ्रॉम हिज हँड्स द प्रेशियस ग्रेन. ग्रेन इज कॉल्ड प्रेशियस हिअर. ग्रेनला काय म्हटलंय? प्रेशियस. प्रेशियस मीन्स व्हॅल्युएबल. प्रेशियसचा अर्थ काय होतो रे विद्यार्थ्यांनो? व्हॅल्युएबल, किमती, मौल्यवान. मग धान्याला मौल्यवान का म्हटलेलं आहे? बिकॉज वी ऑल लिव्ह ओनली बिकॉज ऑफ दी ग्रेन्स. आपण सगळे कशावरती जिवंत आहोत रे? ग्रेन, धान्यावरती आपण सगळेजण जिवंत आहोत. धान्यामुळे आपण सर्वजण जिवंत आहोत. म्हणून ते कसं आहे? प्रेशियस आहे. मग अजून ग्रेनला प्रेशियस का म्हटलेलं आहे? The grain is called precious grains because each and every grain is important in the life of a farmer. फार्मरच्या जीवनामध्ये प्रत्येक ग्रेन, प्रत्येक धान्याचा कण हा महत्वाचा आहे. He collects each one of them carefully so that he could have a harvest of better crops from his field. त्याच्या शेतामधून छानसं पीक येण्यासाठी प्रत्येक धान्याचा कण आणि कण महत्वाचा आहे. माहितीये ना, मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असते की आपका पैसा और बाप का पैसा यामध्ये खूप फरक आहे. आप कमाई आणि बाप कमाई म्हटलं जातं त्याला. बापाच्या पैशावर, बापाच्या जीवावर कुणीही मौज मजा करू शकतात. आज तुम्ही 17 वर्षाचे आहात, पण तुम्ही जी बाईक कॉलेजमध्ये आणता ती बाईक ही तुमच्या पप्पांनी त्यांच्या कष्टातून मिळवलेल्या पैशातून विकत घेतलेली असते. त्यामुळे त्या बाईकची किंमत ही तुमच्या पप्पांना जास्त असते. आणि तुम्ही पैसे स्वतः कष्ट केलेले नसतात ना ते पैसे मिळवण्यासाठी. त्यामुळे तुम्ही कितीही फिरवता ती बाईक, कशीही फिरवता, कशीही वापरता. पण हेच जर का तुम्ही स्वतः कष्ट केले, पेट्रोल पंपावरती सेल्समनचं काम केलं आणि त्यातून तुम्ही जर का ते पैसे मिळवून बाईक विकत घेतली तर ती पैशाची व्हॅल्यू तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे. अँड दिस इज द डिफरन्स बिटवीन इंडियन स्टुडंट्स अँड फॉरेनर्स. इन फॉरेन कंट्रीज द स्टुडंट्स like you, that means 16-17, have you heard the name of Michael Dell? Michael Dellचं नाव ऐकलंय का? The producer of Dell's computer. He purchased his own BMW car with cash payment at the age of 17. 17 वर्षाचा असताना, म्हणजे तुमच्या एवढाच असताना मायकल डेलनी BMW कार मीन्स द मोस्ट एक्सपेन्सिव्ह कार इन द वर्ल्ड, जगामधली सगळ्यात महागडी कार त्यांनी स्वतःच्या बळावरती, स्वतःच्या पैशांनी विकत घेतली. त्याचे वडील डॉक्टर होते, ऑर्थोडेंटिस्ट होते, त्यांची फायनान्शियल कंडिशन छान होती, चांगली होती, पण तरी देखील त्यांनी वडिलांकडनं पैसे मागितले नाहीत.
या ठिकाणी ही जी प्रेशियस ग्रेन आहे, किमती मौल्यवान शेतकऱ्यासाठी आहे. आपण ज्याच्यावरती जगतो तेच सगळ्यात जास्ती मौल्यवान असतं. पैशाशिवाय माणूस राहू शकतो, पण धान्याशिवाय, अन्नाशिवाय माणूस जगू शकतो का? नो. दॅट्स वाय द ग्रेन इज कॉल्ड प्रेशियस हिअर. अंडरस्टूड? देन म्यूज आय as I see him stride. That means he collects each one of them carefully so that he could have harvest of better crops from his fields. And muse means, do you know the meaning of the word muse? Rest in thought or reflect. Muse means here, I have written here, muse means rest in thought. ज्याला मनन करणे, चिंतन करणे असं म्हणतात. आय हे कुणासाठी यूज केले रे कवीनी? कवी स्वतः आता विचार करायला लागलाय या गोष्टीचा. कुठल्या गोष्टीचा? दी एफर्ट्स ऑफ द फार्मर. फार्मरचे एफर्ट्स म्हणजे काय? कष्ट. फार्मरने किती कष्ट केलेले आहेत रे धान्य उगवण्यासाठी. आता त्या गोष्टीचा आपला कवी विचार करायला लागलेला आहे. ऍज आय सी हिम स्ट्राइड. स्ट्राइड मीन्स टू वॉक विथ लॉंग स्टेप्स. स्ट्राइडचा अर्थ काय? मोठ्या मोठ्या ढांगा टाकत चालणे, म्हणजे फास्ट चालणे. कुठलेही काम हे फास्ट करणे. आणि त्या शेतामध्ये लेखक म्हणजे आपले कवी त्या शेतकऱ्याला सकाळपासून रात्रीपर्यंत न थकता सतत कार्य करताना पाहत होते. मग ते आता विचार करायला लागले की अरे आपला शेतकरी तर एवढे कष्ट करतो, कुणासाठी? आपल्यासाठी करतो. आणि आता इथं कवीनी इथपर्यंत त्यांनी फार्मरवरती फोकस केलेला आहे. आणि आता नेक्स्ट लास्ट स्टांजामध्ये कवी विचार करतोय. कवीचे विचार या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. कुणाबद्दलचे रे? सोअर बद्दलचे, फार्मर बद्दलचे. आणि स्टारी नाईट, आता पूर्ण रात्र झालेली आहे, संपूर्ण अंधार झालेला आहे. आणि त्या अंधारामध्ये, त्या रात्रीमध्ये कवी काय म्हणतो पहा. In the last stanza, the poet describes starry sky. Darkness deepens. आता खूप अंधार पडलेला आहे, अगदी अंधार झालेला आहे. Fades the light. That means here in the last stanza, the poet concludes with the description of the night sky. रात्रीच्या आकाशाचं वर्णन या ठिकाणी पोएट आपल्याला करताना दिसून येतोय. The twilight sky gradually turns to night sky. आता आकाशामध्ये तुम्हाला रेडिश छटा दिसतेय का रे? लालसर छटा दिसतेय का? नाही. आता पूर्ण काळं झालेलं आहे आकाश आणि त्या काळ्या आकाशामध्ये चांदण्या दिसत आहेत. The light are all out and everywhere the darkness appears. आता सगळ्या लाईट्स गेल्या, आता सगळीकडे डार्कनेस, अंधार झालेला आहे. Now the sower is invisible to the poet. आता पोएटला सोअर दिसतोय का? तो शेतकरी दिसतोय का त्याच्या शेतामध्ये? नाही दिसत आहे. आता शेतामधला शेतकरी सुद्धा पोएटला दिसत नाहीये. So now the sower is invisible to the poet. Even then the poet speaks about the gestures of the sower which will be continuing in the field because he may not go back to his house. बघा. Now his gestures to mine eyes. आता पोएट त्याच्या डोळ्यांमध्ये कुणाबद्दल विचार करतोय? कोण दिसतंय त्याला? जरी प्रत्यक्ष शेतकरी दिसत नसला तरी विचार मात्र शेतकऱ्याचेच चालू होते. त्याचेच जेस्चर्स बद्दल तो विचार करत होता. आणि या ठिकाणी वन वर्ड इज युज्ड बाय द पोएट अँड दॅट वर्ड इज नथिंग बट ऑगस्ट. ऑगस्ट मीन्स नॉट अ मंथ हिअर. इथं कुठल्याही महिन्याबद्दल म्हटलेलं नाही. हिअर इन दिस पोएम ऑगस्ट मीन्स नोबल, डिग्निफाईड, इम्प्रेसिव्ह. ऑगस्टचा अर्थ काय रे इथे? या पोएम मध्ये, या कवितेमध्ये ऑगस्ट, ऑगस्ट म्हणजे कशी व्यक्ती? नोबल पर्सन, म्हणजे अशी व्यक्ती जी भव्य आहे. भव्य म्हणजे कशी? मनाने भव्य आहे, रिच आहे, बरोबर, इन्स्पायरिंग आहे. आलं का लक्षामध्ये? इन्स्पायरिंग म्हणता येईल. मोठी म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला प्रेरणा देत असते त्याला ऑगस्ट असं म्हटलं जातं. नोबल पर्सन, बरोबर.
मग या ठिकाणी कवी काय सांगतो आहे, नाऊ द पोएट फील्स द मॅजेस्टिक अँड ऑ इन्स्पायरिंग इमेज ऑफ द सोअर. आता पोएट कुणाच्या इमेज बद्दल विचार करतो आहे, इन्स्पायरिंग इमेज कोणाची आहे रे, सोअरची, फार्मरची, बरोबर. आणि द ग्रॅज्युअल अँड प्रोग्रेसिव्ह ग्रोथ ऑफ द शॅडो ऑफ द सोअर नाव रीच्ड द टॉप ऑफ द स्काय. आणि त्या सोअरची सावली आता कुठपर्यंत पोहोचली असं वाटतंय पोएटला, आकाशापर्यंत पोहोचली. म्हणजे तो जे कष्ट करत आहे ते देवापर्यंत पोहोचले. आले का लक्षामध्ये. इनडायरेक्टली द पोएट इज प्रेझिंग द फार्मर्स हिअर. ही शोज हिज ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स द फार्मर. फार्मर बद्दल वाटणारी आस्था, प्रेम, आदर या ठिकाणी पोएट आपल्याला सांगत आहे. सो द स्टारी स्काईज आर नथिंग बट रिफ्लेक्शन ऑफ द सीड्स. बघा, हिज हाईट सीम्स टू टच द स्टारी स्काईज. हिज हाईट म्हणजे कुणाची हाईट रे इथं, सोअरची. मग सोअरची हाईट तिथपर्यंत पोहोचली म्हणजे काय, त्याची जी शॅडो दिसत होती, माहितीये ना तुम्हाला, मी चित्र दाखवलेलं मगाच्या स्लाइड मध्ये, त्याची जी शॅडो दिसत होती ती शॅडो आता कुठपर्यंत जाऊन पोहोचली, स्टारी स्काय पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. म्हणजेच शेतकऱ्याचे जे वर्क आहे, जे हार्डवर्क आहे ते इन्स्पायरिंग आहे, ते आपल्याला प्रेरणा देतं. शेतकरी ज्या पद्धतीने त्याचं पीक शेतामध्ये येण्यासाठी सतत कष्ट करत असतो, त्याचप्रमाणे आपलं जे काही गोल आहे, आपलं जे काही एम आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण सतत कार्यरत असणं आवश्यक आहे. इन दिस वे स्टुडंट्स, द पोएम titled The Sower, written by Victor Hugo, is a magnificent poem dealing with both nature and humanistic features. म्हणजे निसर्गाचे सुद्धा वर्णन केलेलं आहे आणि मानवाच्या कष्टाचं सुद्धा वर्णन आपल्याला या कवितेमध्ये पाहायला मिळतंय. The words are very carefully used by the poets and have detailed description of each and every events happened in front of the poet. पोएटच्या समोर ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज सोअर करतो त्याचं सविस्तर वर्णन या कवितेमध्ये केलेलं दिसतंय. And the poem was translated by the famous writer from India, that is Torulata Datta. I think all of you understood the poem, students. सगळ्यांना पोएम समजलेली आहे. हॅव यू अंडरस्टूड द पोएम? ओके, दिस पोएम इज देअर फॉर युअर सेकंड युनिट टेस्ट एक्झामिनेशन, सो स्टडी इट प्रॉपरली. ओके, नाउ लेट अस टर्न टू द ऍक्टिव्हिटीज. नाउ आय हॅव written here some activities for you, and all the activities are there according to the format of our board examination. आपल्या बोर्ड एक्झामचा जसा फॉर्मॅट आहे त्या पद्धतीने मी या ठिकाणी ऍक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत. रीड द एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम लाईन 1 to 10 ऑन पेज नंबर 72. तुमच्या टेक्स्ट बुक मधल्या 72 पेज नंबरवरचे लाईन नंबर 1 ते लाईन नंबर 10 काढायची आणि त्याच्यावरती मी सगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत. कुठून ते कुठपर्यंत? सिटिंग इन अ पोर्च वे डॉमिनेट्स द फरोज डीप. आले लक्षामध्ये? सो युअर फर्स्ट ऍक्टिव्हिटी इज फॅक्च्युअल अंडरस्टँडिंग. ओके, फॅक्च्युअल अंडरस्टँडिंग ऍक्टिव्हिटी. सो हिअर करेक्ट द फॉलोइंग स्टेटमेंट्स बेस्ड ऑन द एक्स्ट्रॅक्ट. आता खाली काही वाक्य दिलेली आहेत, ही चुकीची वाक्य दिलेली आहेत, यांना काय करायला सांगितलंय? करेक्ट करायला सांगितलेलं आहे. फर्स्ट सेंटेन्स, द पोएट इज सिटिंग इन हिज बेडरूम. बेडरूम मध्ये बसला होता का पोएट? नो. देन द पोएट इज सिटिंग इन अ कूल पोर्च वे. दॅट मीन्स हिअर यू हॅव टू कट दिस बेडरूम, ओके, वर्ड फ्रॉम द सेंटेन्स. हा जो बेडरूम वर्ड आहे तो सेंटेन्स मधनं काढायचा आहे. अँड देअर यू हॅव टू राईट अ कूल पोर्च वे. अंडरस्टूड? हाऊ टू करेक्ट द सेंटेन्सेस. Some wrong sentences are given in your activities and you have to correct it.
by using the proper word. Okay, so the poet is sitting in his bedroom, so this statement is totally wrong, because in the first line only we come to know that poet is sitting in a porchway cool. That means cool porchway. Understood? Next, the night is quickly dying. रात्र जाणार होती का रे? No. मग the sunlight is quickly dying. उलट रात्र येणार होती ना, रात्र थोडी जाणार होती, रात्र येणार होती. बरोबर, संध्याकाळची वेळ होती म्हणजे दिवस जाणार होता. आलं का लक्षात? म्हणजेच सनलाइट इज क्विकली डाईंग. नेक्स्ट, द सनलाइट इज हॅसनिंग टू रूल. मग सनलाइट होती का हॅसनिंग टू रूल? म्हणजेच काय आहे, मी तुम्हाला सांगितलेलं काल, मी याचे आन्सर्स या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहेत. हेसन, हेसन म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलंय. हेसनचं मीनिंग काय आहे रे बाळांनो? बघा, तुम्ही नोटबुक मध्ये लिहिलंय का? हेसन, हेसन मीन्स टू मूव्ह स्पीडीली. येस्टरडे आय टोल्ड यू. हेसन मीन्स टू मूव्ह स्पीडीली, घाई घाईने एखादं काम करणे. मग द ट्विलाइट इज हेसन टू रूल. ओके, सनलाइट होता का तो? नाही, ट्विलाइट इज हेसन टू रूल. कोणाला घाई झालती ती? ट्विलाइट. बरोबर. द सोअर इज ड्रेस्ड, द सोअर इज रिचली ड्रेस्ड. आता नेक्स्ट सेंटेन्स काय दिले रे त्यांनी? द सोअर इज रिचली ड्रेस्ड. त्यांनी खूप छान कपडे घातलेले का शेतकऱ्यांनी? नो. देन व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर? द सोअर इज ड्रेस्ड इन rags. I told you the meaning of the word rag. Rags means कसे होते त्याचे कपडे? torn clothes, म्हणजे फाटलेले कपडे होते की नाही त्याचे शेतकऱ्याचे. So in this way we have to correct the statements. Understood? While correcting the statements you have to rewrite the whole sentence in your answer. वाक्य ज्यावेळेस तुम्ही उत्तर लिहित असता तेव्हा फक्त बरोबर म्हणजे अ कूल पोर्चवे हा शब्द लिहायचा नाही. यू हॅव टू रिराईट द होल सेंटेन्स. संपूर्ण वाक्य पुन्हा लिहायचं आहे. देन ओनली यू विल गेट फुल मार्क्स. अंडरस्टूड? बरोबर समजलं? इच सेंटेन्स कॅरीज हाफ मार्क. प्रत्येक सेंटेन्सला किती मार्क आहे रे इथे? अर्धा मार्क आहे. सो स्टुडंट्स, be careful, okay, while solving the activities. Next, complete the following sentences based on the extract. आता खाली काही वाक्य दिली आहेत ती कंप्लीट करायला सांगितलेली आहेत. इनकम्प्लीट आहे. The shadows are dash dash dash. मग कशा आहेत शॅडोज? The shadows are running across the lands. Next, the poet feels a thrill when he sees. पोएटला आश्चर्य वाटलं. कधी? महत्वाचा हा प्रश्न. द पोएट फील्स अ थ्रिल वेन ही सीज अ लिंगरिंग सॉर वेन ही इज ओल्ड अँड ड्रेस्ड इन रॅग्स स्टँडिंग पेशंटली. पोएटला आश्चर्य कधी वाटलं? की सगळे शेतकरी परत गेलेले आहेत, पण तरी सुद्धा एक सौर म्हणजे पेरणी करणारा शेतकरी जो म्हातारा होता तो त्याच्या शेतामध्ये फाटलेल्या कपड्यांमध्ये, मडी झालेल्या कपड्यांमध्ये म्हणजे चिखलाने माखलेल्या कपड्यांमध्ये पेशंटली, टायरलेसली ही वॉज स्टँडिंग देअर. म्हणजे अतिशय कामली, पीसफुली दॅट सोअर वॉज स्टँडिंग देअर. कसा होता रे तो? टायरलेसली, न थकता थांबलेला होता. आणि हे पाहून पोएटला आश्चर्य वाटलेलं आहे. आलं का लक्षामध्ये? नेक्स्ट, द सोर्स सिल्युएट इज. मग सोर्सचं सिल्युएट, सिल्युएट म्हणजे काय मी सांगितलं तुम्हाला, जो शेप दिसतो की नाही रात्रीच्या अंधारामध्ये, क्लिअर व्यक्ती दिसत नाही पण त्याची फिगर दिसते, त्याला सिल्युएट असं म्हटलं जातं. द सोर्स सिल्युएट इज ब्लॅक अँड हाय. कशी होती मग त्याची सावली, त्याची जी फिगर दिसत होती ती कशी होती? ब्लॅक अँड हाय. बरोबर, ब्लॅक कलरची आणि उंच अशी होती. द डीप फरोज आर डॉमिनेटेड बाय. आता डीप फरोज म्हणजे जे नांगरलेलं शेत होतं, ओके, ते कशाने डॉमिनेट झालेलं होतं रे?
डॉमिनेटेड बाय दी सोअर्स सिल्हुएट. त्याच्यावर कशाची सावली पडलेली होती? सोअरच्या त्या जी फिगर होती त्या फिगरची सावली पडलेली होती. नेक्स्ट, नाउ इंटरप्रिटेशन ऍक्टिव्हिटी. Okay, this activity is also for 2 marks. Interpretation or inference means here we can't get the answers directly in the poem. You have to guess the answer. Okay, you have to give reasons. Okay, for the particular thing. You have to explain the particular line. For example, twilight hastens on to rule. Explain in your own words. What is the meaning of this line? Twilight hastens on to rule. I have explained this meaning, okay, at the time of teaching. The students who have listened the lecture very carefully, those students only can write the answer of this activity. Twilight hastens on to rule means that the sun is about to set beyond the horizon and the soft glow of its लाईट इज स्प्रेड ऑल अराउंड. म्हणजे लवकरच सूर्य क्षितिजाच्या पलीकडे जाणार होता, म्हणजेच मावळणार होता. मी सांगितलेलं याचं मीनिंग तुम्हाला. लवकरच सूर्य आता मावळणार होता, पण त्याआधी म्हणजे सूर्य संध्याकाळच्या वेळेला, रात्र व्हायच्या आधी संध्याकाळच्या वेळेला आकाशामध्ये जे लालसर छटा पसरलेल्या असतात त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. दिस ग्लो विल स्टे ओनली फॉर अ व्हाईल. पण अतिशय थोड्या काळापुरतच हा प्रकाश राहणार होता. नंतर ऍज द डार्कनेस ऑफ द नाईट विल सून फॉलो. नंतर रात्रीचा काळोख अंधार त्या ठिकाणी पसरणार होता. दिस मीन्स द पॉवर ऑफ द ट्विलाइट स्काय ओव्हर द डे टाइम बिकॉज इट इज अ टाइम बिटवीन द डे अँड सून इट विल बिकम द नाईट. म्हणजे लवकरच दिवस संपून काय होणार होतं? रात्र होणार होती. I think all of you understood. I have written the detailed answer here. Students, you have to write these answers in your notebook. मी कवितेच्या खालचे ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी काही काही आलेल्या आहेत आणि ह्या मी स्वतः फ्रेम केलेल्या ऍक्टिव्हिटीज आहेत. सो यू हॅव टू राईट ऑल दीज ऍक्टिव्हिटीज इन युअर नोटबुक. नेक्स्ट, द पोएट फील्स अ थ्रिल व्हेन ही लुक्स ऍट द सॉर. गिव्ह रिझन्स. मी सांगितलं तुम्हाला मगाशी पण फिल इन द ब्लँक्सला आली होती ही लाईन की द पोएट फील्स अ थ्रिल व्हेन ही सीज डॅश डॅश डॅश. कुणाला पाहून त्याला आश्चर्य वाटलेलं रे? सोअरला पाहून. आलं का लक्षामध्ये? फाटक्या कपड्यांमध्ये असलेल्या म्हाताऱ्या सोअरला पाहून त्याला आश्चर्य वाटलेलं. व्हेन द पोएट सीज अ सॉर that time he observed the sower is old and dressed in rags. His silhouette is black and appears to be so long that it dominates the deep furrows. म्हणजे या ठिकाणी त्या रात्रीच्या अंधारामध्ये एक काळे चित्र त्या ठिकाणी कवीला दिसलेलं आहे, ज्याची शॅडो, ज्याची सावली ही त्या पूर्ण शेतामध्ये पसरलेली होती. ऑल दीज डिस्क्रिप्शन्स गिव्ह द सोअर अ मिस्टिकल क्वालिटी. आणि हे जे सोअरचं डिस्क्रिप्शन आहे, वर्णन आहे, हे काहीतरी गूढ सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मेकिंग हिम अन इंटरेस्टिंग कॅरेक्टर. त्याला एक इंटरेस्टिंग कॅरेक्टर बनवण्याचा प्रयत्न करत आहे. दॅट द पोएट वॉन्ट्स टू ऑब्झर्व. दस द पोएट इज थ्रिल्ड व्हेन ही लुक्स ऍट द सोअर. सोअरला पाहिल्यावरती त्याला आश्चर्य वाटलेलं आहे. नेक्स्ट, पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. सो हिअर यू हॅव टू राईट युअर ओन ओपिनियन, युअर ओन फिलिंग्स फॉर द पर्टिक्युलर थिंग. एखाद्या गोष्टीबद्दलच्या स्वतःच्या भावना, तुमचे स्वतःचे विचार या ठिकाणी लिहायचेत. फॉर रायटिंग द आन्सर ऑफ दिस पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन यू हॅव टू इमॅजिन, यू हॅव टू थिंक, अँड देन ओनली यू कॅन राईट द आन्सर इन युअर ओन वर्ड. ओके, यू कांट गेट दिस आन्सर इन युअर पॅरेग्राफ. तुमच्या पॅरेग्राफ मध्ये किंवा कवितेच्या स्टांजामध्ये याचं उत्तर तुम्हाला सापडणार नाही. डिस्कस द रोल ऑफ टेक्नॉलॉजी इन ऍग्रिकल्चर इन युअर ओन वर्ड्स. म्हणजे ऍग्रिकल्चर, शेती व्यवसायामध्ये टेक्नॉलॉजीचा काय भूमिका आहे, शेती या व्यवसायामध्ये टेक्नॉलॉजीची काय भूमिका आहे, हे तुमच्या शब्दामध्ये स्पष्ट करा.
या ठिकाणी मी लिहिलेलं आहे उत्तर बघा. फार्मर्स नीड मी हे आन्सर अतिशय सोप्या शब्दात लिहिले बिकॉज आय ऑलवेज थिंक अबाउट आर्ट स्टुडंट्स. आर्ट स्टुडंटला पण समजलं पाहिजे. सायन्स स्टुडंट्स यू कॅन राईट दिस आन्सर more effectively. Remember this thing. You can add so many things. खूप गोष्टी तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता. Farmers need information on latest varieties, changing weather patterns, crop production techniques. फार्मरला कशाची गरज आहे रे? लेटेस्ट व्हरायटीज. कुठले कुठल्या लेटेस्ट व्हरायटीज आहेत किंवा चेंजिंग वेदर पॅटर्न्स, हवा कशी बदलतीये सारखी सारखी. क्रॉप प्रोडक्शन टेक्निक्स, नवीन क्रॉप्सचं प्रोडक्शन कशा पद्धतीने कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन कसं घेतलं जाईल. इम्प्रूव्ड ॲग्रोनॉमिक प्रॅक्टिसेस फॉर देम टू प्रोड्यूस. ॲग्रोनॉमिक म्हणजे काय? शेतीशी रिलेटेड त्यांना प्रोडक्शन करायचं असतं. मग हे सर्व गोष्टी टेक्नॉलॉजीचा वापर करून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कशा घेता येईल प्रोडक्शन. Information technology plays a vital role in ensuring the farmers get access to this information. म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ज्याला तुम्ही म्हणता की नाही कॉम्प्युटरच्या साहाय्याने, गुगलच्या साहाय्याने शेतकऱ्याला अतिशय मदत होत आहे. देन पोएटिक डिव्हायसेस. पोएटिक डिव्हायसेस म्हणजे काय रे? फिगर्स ऑफ स्पीच विचारले जातील, रायमिंग वर्ड्स विचारले जातील. ओके, राईम स्कीम विचारली जाईल. मी तुम्हाला सांगितलंय राईम स्कीम काय आहे या पोएमची. ABAB अशी राईम स्कीम आहे. इथं मी काय घेतलंय? नेम द फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द फॉलोइंग लाईन अँड एक्सप्लेन इट. खालच्या लाईन मध्ये कोणतं फिगर्स ऑफ स्पीच आहे आणि ते का तेच फिगर्स ऑफ स्पीच आहे, ती लाईन त्या फिगर्स ऑफ स्पीचचं काय एक्झाम्पल आहे सविस्तर सांगायचंय. सिटिंग इन अ पोर्च वे कूल. The above line is an example of inversion figure of speech. Because the word order is changed for giving poetic effect, the correct word order is sitting in a cool porch way. I have discussed this thing at the time of teaching. Next. Poetic creativity. Compose 3 to 4 lines poem on the topic Indian farmer in your own words. 3 ते 4 लाईनची पोएम फ्रेम करा. कशावरती? इंडियन फार्मर हा टॉपिक दिलाय तुम्हाला. तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये तुम्ही काही स्वतः लिहू शकता पोएम. फॉर रायटिंग द पोएम यू शुड हॅव इमॅजिनेशन पॉवर. आय हॅव रिटन फॉर यू. हार्ड वर्क, हार्ड वर्क, हार्ड वर्क. दिस इज व्हॉट अ फार्मर डज. ही ग्रोज क्रॉप्स इन हिज फील्ड अँड प्रोड्युसेस सच अ गुड यील्ड. Understood? So here I used rhyming words also. मी राईम वर्ड्स पण यूज केलेले आहेत. फील्ड, यील्ड. आलं का लक्षामध्ये? मग अशा पद्धतीने तुम्ही तुमची पोएम कंपोज करू शकता. सो स्टुडंट्स, आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टूड द पोएम व्हेरी वेल. सगळ्यांना समजलेली आहे पोएम व्यवस्थितपणे. कुणाला काही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? ठीक आहे. All the best for your unit test examination. Thank you very much. Bye bye.